मला त्या सूरज चव्हाणच्या एक गरीब घराण्यातला मुलगा खूप यशस्वी झाला, त्याला घेऊन काही प्रॉब्लेम नाहीये बिकॉज त्याने रिएलिटी शोज करावेत, त्याने ब्रँडसोबत कोलॅब करावं, त्याने पैसा कमावा, तो खूप त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल व्हावा. पण इथे मी एक ॲज अ हार्डकोर सिनेमा लव्हर म्हणून माझा रिव्ह्यू देते. त्याच्यामुळे माझ्या या भूमिकेला घेऊन मी अतिशय ऑनेस्ट राहण्याचा प्रयत्न करेन आणि माझी अपेक्षा आहे की मला चुकीचं ठरवावं केदार शिंदे यांनी या सिनेमाच्या माध्यमातून आणि हा सिनेमा जेन्युइनली चांगला निघावा, जेणेकरून सूरज चव्हाण अजून जास्त स्वतःच्या डिक्शनवरती, स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती अजून जास्त काम करीन आणि तो अजून जास्त चांगले चांगले सिनेमे त्याला ऑफर होतील. तर मंडळी, हा होता माझा झापूक झुपूकचा टीझर रिव्ह्यू, ज्याच्यामध्ये मी साफ-साफ म्हणताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, की माझी जेन्युइनली अशी इच्छा आहे आणि मला केदार शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ॲक्चुअली चुकीचं ठरवावं. मला आवडेल ते चुकीचं मी स्वतः ठरते हे पाहताना. बाकी आता आपण आजच्या ट्रेलरबद्दल बोलूयातच. ट्रेलर रिव्ह्यू पटापट सुरुवात करतोय. पण त्याआधी काही कमेंट्स आहेत ज्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे टीझर रिव्ह्यूच्या खालती आल्या होत्या. म्हणलं व्हाय नॉट टू गिव्ह देम अ शाउट आउट. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके. आता एक-एक करून आपण कमेंट ज्या आहेत त्या वाचणार आहोत. व्हिडिओ मोशन रायडर 2157 म्हणतायत, हा चित्रपट काळ्या लोकांसाठी मोटिव्हेशन ठरेल आणि गोऱ्या लोकांचा अहंकार कमी करेल. सुपरहिट होणार झापूक-झुपूक. ह्याचं काय लॉजिक आहे? म्हणजे गोऱ्या लोकांचं आणि काळ्या लोकांचं, याबद्दल कुणी अशी काही चर्चा छेडली आहे का इंटरनेटवरती, की अरे सूरज चव्हाण हा सावळा मुलगा आहे आणि मग त्यांनी आयुष्यात पुढे नाही जायला पाहिजे. हे कुठल्या जमान्यात जगणारे लोक आहेत? मला हे जेन्युइनली असे प्रश्न, असे हास्यास्पद कॉमेंट्स असल्या ना, आणि बरं त्याला 7 जणांनी लाईक पण केलंय बरं का. म्हणजे हा एकटा व्यक्ती नाहीये, की जो या पद्धतीने विचार करतोय. त्याला समर्थन देणारे 7 अदर्स पण आहेत नक्कीच. पुढची कॉमेंट आहे, कोंकण स्टोरी 2024. तुझ्या बोलण्यावरनं हे नक्कीच कळतं, की लोक म्हणतात ना, की मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही. तसं तू काहीतरी बोलतेय. बघणारे बागतील ना, तू का आत्तापासून हे असं आहे, ते तसं आहे बोलते. चित्रपट तर त्याचा येतोय ना आणि महाराष्ट्राने त्याला चित्रपट त्याचा ह्यावा म्हणून नाही वोटिंग केलंय, तो जिंकावा म्हणून केलंय. मग ह्या गोष्टीचा आणि माझ्या व्हिडिओचा काय संबंध आहे? बिंग अ मूव्ही क्रिटिक, टीझर रिव्ह्यू आणि ट्रेलर रिव्ह्यू देणं हे माझं काम आहे. कुठच्याही सिनेमाचा ज्यावेळेला टीझर येतो, त्यावेळेला तो त्याचा एक ग्लिम्स देतो आपल्याला, की ओके, हा टीझर आहे. चित्रपटाबद्दल या गोष्टी असं-असं होणार आहे, असं कधीच टीझर रिव्ह्यू नसतो. टीझर रिव्ह्यूमध्ये आपल्याला म्युझिक कसं असणार आहे, सिनेमॅटोग्राफी कशी असणार आहे, एकंदरीत कलर पॅलेट्स कसे सेट केलेले आहेत, डिरेक्शन कशा पद्धतीने आपल्याला एकंदरीत दिसतंय, काही शॉट्स खरंच खूप बाप दिसतायत का टीझरमध्ये, हे सगळं बघण्यासाठी असतात टीझर रिव्ह्यू. ट्रेलर रिव्ह्यू त्याचं आणखीन जास्त ॲडव्हान्स व्हर्जन असतं, जिथे ट्रेलर हा प्रत्येक सिनेमाचा आत्मा असतो आणि म्हणून त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलं जातं. रायटर कोण आहे, डिरेक्टर कोण आहे, प्रोडक्शन हाऊस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळाव्यात म्हणून असतात ते ट्रेलर आणि टीझर रिव्ह्यूज. त्याचा ह्या गोष्टीची मराठी माणूस मी का दुसऱ्या मराठी माणसाचा पाय खाली खेचेन? मी तुम्हाला सांगते, मेंटली ग्रो न झालेली माणसांची ही उदाहरणं आहेत, बाकी काहीच नाही. पवन माने म्हणतात 5128, आजवर खूप चित्रपट आलेत मराठी चित्रपटसृष्टीत. आपल्याला नॉनव्हेज मराठी चित्रपट चालतात. एखादा गरीब मुलगा वर येत असेल तर ते बघवत नाही लोकांना. सगळे कंटेंट बघून चालत नाही. सगळंच कंटेंट बघून चालत नाही. मग सिनेमात काय असतं बघण्याजोगं? जर कंटेंट हा जर का विषयच जर का कट केला सिनेमामधनं, मग काय उरतं? चोथा. तो बघण्यासाठी नाही जात कोणी थिएटर्समध्ये. हां, एक कॉमेंट आहे जी मला खूप गरजेची वाटते वाचणं. पंकजा शिया असं नाव आहे. झोपडीतला पोरगा पुढे जातोय हे बघून महालात राहणाऱ्यांची जळती अनेकांची. सूरज भाऊ जिंदाबाद. सूरज भाऊ तू जिंकणारच. भोले बाबा महादेव तुझ्यासोबत आहेत. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट, देवाचं नाव जोडलं म्हणजे लगेच तो माणूस खूप चांगला होतो, हे तर सगळ्यात मोठं मला असं वाटतं एक मिथ्या आहे या संपूर्ण जगातली. कितीतरी असे फेक अकाउंट्स ऑनलाईन असतात, की जिथे महादेवांचं चित्र असतं, पण ॲक्चुअली ते काहीतरी घाणेरड्या कमेंट मुलींच्या चॅनलखाली आपल्याला करताना कितीतरी वेळा दिसतात. त्याच्यामुळे जस्ट बिकॉज समोरचा माणूस देवाचं नाव घेतोय म्हणजे तो चांगलाच आहे, हा चष्मा लावणं सोडून द्या. दुसरी गोष्ट, झोपडीतला मुलगा वर जातोय. चित्रपटामध्ये कोण ॲक्टर आहे आणि तो झोपडीत राहतो काय हे नाही बघितलं जात. चित्रपटामध्ये टॅलेंट बघितला जातो, अभिनय बघितला जातो, कला बघितली जाते. हे रिॲलिटी शोज जिंकले जातात ह्या गोष्टींवरती, की माझे बाबा रिक्षा चालवतात, मेरी एक टांग नकली है. मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था। एक दिन गलती से उदय भाई के लिए मेरे मुंह से गलत निकल गया तो मजनू भाई ने मेरी हॉकी स्टिक से मेरी टांग के टुकड़े टुकड़े कर डाले। मग मी गरीब आहे आणि मग मी गरिबीतनं वर आलोय. ओके, आय रिस्पेक्ट दॅट. पण सिनेमा चालवण्यासाठी ते कार्ड, व्हिक्टिम कार्ड खेळणं किंवा गरिबीचं कार्ड खेळणं, हे मला असं वाटतं याचा म्हणजे याच्यात काहीच अर्थच नाही. या या डिस्कशनला मी एक हेल्दी डिबेट पण करू शकते या गोष्टीवरती, पण त्याला काहीतरी लॉजिक तर असायला पाहिजे असं मला वाटतं. ₹300 खर्च करून मॅडम तुम्ही बघू नका. कुबेर चौधरी म्हणतायत, मला ऑफकोर्स स्पेलिंग चुकलेलं आहे चौधरी मग त्याच्यामुळे ते चुधरी वाटतंय. चुधरी 885. हा सिनेमा तुमच्यासारख्या डिक्शन मॅडमसाठी नाही.
ओके, ठीक आहे. अग्री. आपलं एक वेगवेगळं मत आहे. आपण वेगवेगळी मतं मांडतोय इथे. दॅट्स टोटली फाईन. मला हे आवडलं, की ॲटलीस्ट तुम्ही काहीतरी शिवीगाळ वगैरे काही केलेलं नाही. कारण का शिवीगाळ जर केली माझ्या कमेंट सेक्शनमध्ये, डायरेक्ट डिलीट. कारण इथे येऊन ती हगवण पसरवण्यासाठीची ही जागा अजिबातच नाहीये. ब्राह्मणशाही इथे पण आली का? एखाद्याचं गरीब लेकरू पुढे चाललंय अशी चलाखी करतात. सूरज चव्हाण भारी काम करणार, चित्रपट पण भारी चालणार. एकतर हे ब्राह्मण आणि दलित हा काय अँगल आहे महाराष्ट्रामध्ये आणि हा एवढ्या मोठ्या लेव्हलला का बरं आहे? म्हणजे एकतर सगळ्यात आहाहा! म्हणजे एक अत्यंत थुकरट अशी कॉमेंट मला इथे पाहायला मिळाली, की "हो, सूरज चव्हाण हा दलित आहे ना, म्हणूनच तू त्याचे पाय खाली खेचतीये." या लोकांचं काय करायचं तुम्ही मला सांगा? सगळ्यात पहिली गोष्ट सूरज चव्हाण हा कुठल्या जातीचा आहे हे शोधण्या इतपत पण माझ्याकडे वेळ नाहीये. आणि मोर ओव्हर तो वेळ आजकाल कोणाकडे तरी आहे हे पण मला मान्यच होत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की या चॅनलवरती मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे, की कुठलाही सिनेमा ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्या सिनेमातल्या ॲक्टर्सची आडनावं नाही चेक केली जात. त्या ॲक्टर्सची जात नाही बघितली जात. ना डिरेक्टर ना लेखकाची जात नाही बघितली जात. तो ॲक्टर, तो डिरेक्टर किंवा तो लेखक झोपडीत राहतोय का बंगल्यात राहतोय तेही नाही पाहिलं जात. तो गोरा आहे की काळा आहे, जाड आहे की बारीक आहे, उंच आहे की बुटका आहे, दात वाकडे-तिकडे आहे की सरळ आहे. त्याच्यानंतर त्याच्या बँक बॅलन्समध्ये किती म्हणजे त्याचा बँक बॅलन्स किती आहे. मग तो श्रीमंत आहे की गरीब आहे. हे काहीच पॅरामीटर्स नसतात कुठच्याही सिनेमाचा रिव्ह्यू करण्यासाठीचे. आणि या चॅनलवरती तुम्हाला जर ते शोधून पाहायचे असतील तर माय फ्रेंड यू आर ऑन द रॉंग चॅनल लेट मी टेल यू. कारण इथे सिनेमाचा रिव्ह्यू विविध पॅरामीटर्सवरती दिला जातो. म्हणजे सिनेमाचा आशय काय आहे, त्याचा गाभा काय आहे, लेखकाने कुठच्या इमॅजिनेशनमध्ये लेखन केलं या चित्रपटाचं, संगीत कुणी दिलंय, कशा पद्धतीने ते दिलंय, त्याच्यानंतर या चित्रपटाचा विषय काय आहे, त्याहूनही महत्त्वाचं डिरेक्टर कोण आहे? त्याने इथून मागे कुठच्या सिनेमांचं दिग्दर्शन केलेलं आहे. मग इथे कशा पद्धतीने आपल्याला टेक्निकल काही शॉट्स दिसतायत. सिनेमामधली काही डान्स गोष्टी दिसत असतील, त्याची कोरिओग्राफी कशी वाटतेय, एकंदरीत कलर पॅलेट्स कसे आहेत, सिनेमॅटोग्राफी कशी आहे, काही वनर शॉट्स आहेत का, काही एकदम बाप असं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे काही शॉट्स आहेत का, CGIचं काम कसं झालंय, त्याच्यानंतर एकंदरीत ट्रेलर कसा कट केलेला आहे, रिपिटेटिव्ह होतात का काही पंचेस ट्रेलर आणि टीझरमध्ये सेम आपल्याला वाटतायत का, कट्स कशा पद्धतीने दिलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात ह्या चॅनलवरती. मी जेन्युइनली तुम्हाला सांगते, की मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी कधीच कोणाला कोणाची जात सुद्धा विचारली नाहीये आणि आय एम सो हॅपी विथ द फॅक्ट की माझ्या आयुष्यातली जेवढी माझ्या आजूबाजूची माणसं आहेत, जी काही 500-600 माणसं आहेत, की ज्यांच्या सानिध्यामध्ये आत्तापर्यंत मी माझं आयुष्य घालत आली आहे, की त्यांनी पण कधीच कोणाला कोणाची जात नाही विचारली. त्याच्यामुळे आमच्या घरात किंवा माझ्या आजूबाजूला हे वातावरणच नाहीये. की कोण दलित आहे आणि कोण ब्राह्मण आहे. आय थिंक धिस इज 2025 आणि ही जी एक टॉक्झिसिटी आपल्याला चॅनलवरती पाहायला मिळते, की हां, मग तो दलित आहे, मग त्याच्यामुळे तुम्हाला ते ब्राह्मण लोकांना झेपत नाहीये त्या गोष्टी आणि सिरियसली म्हणजे हे इतकं हास्यास्पद आहे, की या लोकांना तुम्ही रिप्लाय पण देण्याइतपत हे डिझर्व्ह नाही करत असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातली जी निगेटिव्हिटी आहे 10/10च्या खोलीतली, ती कमेंट सेक्शनमध्ये फेसलेस बनवून आणू नका. जर हिंमत असेल तर स्वतःचं एक चॅनल ओपन करा आणि मग तिथे तुम्ही तुमचे हे जे दलित व्हर्सेस ब्राह्मणची जी कॉन्ट्रोव्हर्सीची जी निगेटिव्हिटी ती तुम्ही तिथे नक्कीच टाका. बाकी आता येऊया फायनली आजच्या झापूक-झुपूकच्या या ट्रेलरबद्दल. कसं वाटलंय मला हे ट्रेलर पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी कास्टिंगमध्ये मला बोलावसं वाटतंय कारण का सूरज चव्हाण तर दिसतोच आहे, पण त्याच्या समवेत जुई भागवत दिसते, इंद्रनील कामत दिसतोय, हेमंत फरांदे दिसतायत, पुष्करराज चिरपुटकर आणि मिलिंद गवळीक. अतिशय तगडी अशी स्टारकास्ट आहे आणि मला जेन्युइनली काही गोष्टी ट्रेलरमधल्या खूप आवडल्या. त्यातली पहिली गोष्ट अशी की ट्रेलरची सुरुवातच ना त्यांनी ॲक्चुअली या एका शटरच्या सीनने केली, जिथे त्यांनी ॲक्चुअली जे काही ट्रोलर्स वगैरे आहेत की जे म्हणजे झापूक-झुपूकच्या टीझरला त्यांनी ट्रोल केलेलं असेल किंवा काय, तर त्यांच्या त्याचे एक 2 ते 3 पंच लाईन्स होत्या त्या त्यांनी काढल्या आणि त्या शटरवरती टाकल्या. ती कॉन्सेप्ट मला जेन्युइनली आवडली. योग्य युटिलायझेशन केलंय त्यांनी ट्रोलर्सच्या कमेंट्सचा. आता हे बघा, श्रीमंत घरातली मुलगी आणि गरीब घराण्यातला मुलगा ही स्टोरी काही खूप नवीन नाही आपल्या सगळ्यांसाठी. आपण गेल्या कित्येक वर्षांपासून ही स्टोरी ॲक्चुअली बऱ्याच सगळ्या बॉलिवूड, हॉलिवूड सगळीकडे पाहत आलेलो आहोत. पण कसं असतं याच स्टोरीला तुम्ही कशा पद्धतीने हाताळताय ते महत्त्वाचं असतं आणि इथेच केदार शिंदे जे लेखक आणि दिग्दर्शक आहेत या सिनेमाचे, त्यांच्यावरती ते निर्भर असेल पूर्णतः. सिनेमा आल्यानंतरच ते आपल्याला नक्की कळणारच आहे. पुढचा एक प्लस पॉईंट जो मला ट्रेलरचा ॲक्चुअली खूप आवडला ते म्हणजे म्युझिक. जो एक इमोशनल पॅच येणार आहे ना ह्या सिनेमामध्ये, तो ॲक्चुअली सिनेमाचा पीक पॉईंट ठरणार आहे आणि ट्रेलर जर का कुठे पीक करत असेल तर तो इथे, जिथे आपल्याला सूरज चव्हाणची बहीण त्याला हे सांगताना दिसते की पोरगी हसून बोलली, जरा किंमत दिली म्हणजे प्रेमात पडली असं नसतंय. अरे बाजूला. आणि यार कमालीचा डायलॉग आहे. हेच असतं एक ब्रिलियंट लेखकाचं
उदाहरण. कारण बऱ्याचदा बरीच मुलं ॲक्च्युअली आयुष्यात इथेच थोडीशी मला असं वाटतं एक मिसअंडरस्टँडिंगमध्ये ते जगत असतात, की जर एखादी मुलगी हसून त्यांच्याशी बोलते किंवा त्यांना थोडीशी किंमत देते म्हणजे ती मुलगी तुमच्या प्रेमात आहे असं अजिबात नसतं. इट्स जस्ट दॅट ती फक्त तुम्हाला रिस्पेक्ट देते बास. त्याच्या पलीकडे काही चौकट नसते. तर मला ही गोष्ट खूप आवडली. दुसरी एक गोष्ट मला अजून एक आवडली, की जिथे सूरज चव्हाण आपल्या बहिणीला असं म्हणताना दिसतो, की स्वप्न आणि खाल्यातला फलक नाही करत मला. आणि ट्रेलर इथे ॲक्च्युअली पीक करतो. मला ती गोष्ट खूप आवडली. त्याच्यानंतर म्युझिक उत्तम आहे, बॅकग्राऊंड स्कोअर पण कमालीचा वाटतोय. एकंदरीत ते टँग टुंगचे ते असे फालतूचे ते जसे MHJमध्ये किंवा इतर कॉमेडी मूव्हीजमध्ये ते वापरले जातात. ते स्पेशल साऊंड नाही इथे वापरले गेलेत. ते मला जरा बघून बरं वाटलं. ऑफकोर्स जिओ स्टुडिओजचं प्रोडक्शन असल्यामुळे प्रोडक्शन व्हॅल्यू सुद्धा आपल्याला वाढताना नक्कीच जाणवली. एकंदरीत सिनेमॅटोग्राफीचा टोन, कलर पॅलेट्स आणि त्यातल्या त्यात केदार शिंदेची एक सगळ्यात स्पेशल खासियत असते. त्यांचा जो इंट्रोच असतो ना, तो इतका भन्नाट असतो, की तिथेच तुमचं ते मन नक्कीच जिंकून घेतात. मी बोलतेय म्युझिकच्या डिझायनिंगबद्दल किंवा ज्या पद्धतीने ते कलर्ससोबत खेळतात. त्यांचा एक स्पेशल तो एक पॅटर्न आहे, जो आपल्याला महाराष्ट्र शाहीरमध्ये पण पाहायला मिळाला होता. बऱ्याच त्यांच्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि ती गोष्ट मला त्यांची खूप खूप आवडते. आता मला जे ट्रेलरमधली ज्या 1 ते 2 कन्सर्न्स आहेत, ते मी फक्त मांडते आजच्या व्हिडिओमध्ये, की फक्त त्या सूरज चव्हाणच्या जे रील्सचा जो कंटेंट ना, तो पूर्ण सिनेमामध्ये अजिबातच जास्त प्रमाणात नसायला पाहिजे. कारण तो इतका खरंच डोक्यात जातो. कारण अशा प्रकारच्या रील्स ज्यावेळेला आपल्याला Instagramवरती दिसतात, आपण सरसकटपणे त्या अगदी इग्नोर मारून पुढे जात असतो. मग त्या रील्स आणि ते सगळं जे ऑलरेडी Instagramवरती एवढं सगळ्यांनी पाहिलेलं आहे, तेच परत जर का सिनेमामध्ये वारंवार आणि खूप जास्त प्रमाणात अतिरेक करत जर का त्यांनी ते वापरलं, तर मग सिनेमा तिथे खूप जास्त लोमध्ये जाईल आणि तेच मला नको आहे. एकंदरीत त्या रील्सचे शॉर्ट्स आणि ते सगळं सोडलं तर बाकी ॲक्च्युअली जसं मी सांगितलं काही ठिकाणी जेन्युइनली ट्रेलर खूप तुम्हाला इम्प्रेस करतो. फक्त ट्रेलर जो आहे तो कंटिन्युएशनमध्ये का कट केलाय? म्हणजे अशा पद्धतीने ट्रेलर अजिबातच कट नसतो करायचा यार. ती कंटिन्युटी नाही जाणवली पाहिजे कधी पण ट्रेलरमध्ये. ट्रेलर इतका कन्फ्युजिंग असायला पाहिजे ना, की तुम्हाला कळलंच नाही पाहिजे स्टोरी काय. आता इथे एकंदरीत स्टोरी सगळ्यांना कळलेलीच आहे. पण तरी सुद्धा 25 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतो. याच दिवशी देव माणूस हा सुद्धा महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांचा चित्रपट रिलीज होतोय. तर दोन्ही सिनेमांचे नक्कीच रिव्ह्यूज आपल्या चॅनलवरती येतील. बाकी तुमचं काय मत आहे झापूक-झुपूकच्या ट्रेलरबद्दल राव, ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ना. आणि या ज्या अशा प्रकारच्या कमेंट्स करणारे लोकं असतात, त्यांचंही काय म्हणणं आहे ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. मागतो मी पांडुरंगा फक्त एकदा